गोळा केला बाबाईने. नापास झाली तू. गाईज कशा आहात तुम्ही? अर्थात सर्वांनी मजेत असलं पाहिजे. तर एप्रिल फुलचा महिना संपून गेलेला आहे. आता कोणी एप्रिल फुल करू शकत नाहीये, पण आज आहे रिझल्ट. तर यशचा आणि परीचा रिझल्ट आणण्यासाठी स्कूलमध्ये जायचं आहे. हे बघा दोन माकडं कशी बसले टीव्हीला. आणि यशला परत उलट्या चालू झालेत. काय होतंय, उन्हाचं खेळायला जातात, म्हणजे 5 वाजता जातात, पण काळ्या मातीवरती खेळायला जातात. ते जमिनीत आहे खाली ते, तर त्या खाली जमिनीवरती खेळायला जातात. तर जमीन गरम झालेली असते दिवसभर उष्णतेने, पण 5 वाजता जरी गेले तरी उष्णता ते बाहेर निघतच असते त्या मातीतून. त्याच्यामुळे त्याला पण त्रास होतोय, आधीला पण होतोय. आणि आधीच्या ऋषी म्हणजे त्याचा एक भाऊ आहे, आत्याचा मुलगा, त्याला सुद्धा त्रास व्हायला लागलाय. म्हणजे तिघांना पण उलट्या होतं. ते काहींनी गपचूप आमच्या परस्पर काय खाल्ले माहिती नाही, पण तिघांना पण उलट्यांचा त्रास चालू झालेला आहे परत. होय रे, चालले तू बाहेरून? काहीच नाही, बाबांच्या 2-3 दिवस झाले दुकानाला गेलोच नाही. गपचूप गेला असला तर काय सांगावं तुमचं. चला तुटा. पेढे असतात, पेढे असतात, पेढे. मग काय संकेतला विचारते ते, हे का नाही? सगळ्यांच्याच वाट लागली. चला मग सचिनच्या पॅन्टी यशला बसायला लागलेत बघा आता. यश कोणता क्लास आहे तुझा? तिरंगा. नापास झाली तू. चॅप्टर पण आता जमत नाही त्यांना. आज माणूस इकून काही चालतात. यशराज विचारात पडलेत. टेन्शन आलं का? काय होते मग? परत एकदा झाली का? सरबत कशाला पाहिजे मग? प्रज्वल इकडे बघा, हाय कर. परीचा रिझल्ट बघा. A1 पण परी फेल झाली आहे. क्या नहीं बोला तूने? नहीं पहले क्या बोला? चल चलो. आणि यशचा आज एक निर्णय घेतलाय खूप मोठा. लगेच नाही सांगायचं ना परत. आजीची चालली देवपूजा. इकडे चाललाय स्वयंपाक. सेम टू सेम ड्रेस, सेम टू सेम. काय केले आज प्रियाने माहितीये का तुम्हाला? पुरणपोळी केली. नंदुबाई याच्यात म्हणून स्पेशल पोळ्या केल्या. म्हणजे मी गरम गरम पोळ्या आहे का नाही प्रिया? आरवी नाही तर मग कसं वाटते घरात पण? आरवी कुठे? मम्मी आणि पप्पा आरवी गाडी गेले का? हा, तात्यांची गाडी असते ना. आमचं गाव आहे ना, म्हणजे माझं माहेर, मुख्य माहेर आमचं पंढरपूरच्या अलीकडे आहे. करकम, भोसे, सुगाव. तर तिकडे यात्रा आहे आज. मला जायचं आज उद्या 2 दिवस यात्रा असते. तर मम्मी ते सगळेजण गेलेले आहेत. स्वयंपाक झालाय. चला आता मस्तपैकी आज आयता इथं जेवण करणार आहे. पुरणपोळी म्हणजे माझे फेवरेट आहेत. इकडं बघू ना. डबलीला शिल्लक राहायचं. पप्पा करत होते की, मग पप्पांनी नीट नाटक केलं नाही त्याच्यात, नाही तर लय भारी झालं असतं आता. पण मार्चिन म्हणते.
तेव्हा ती प्लेट प्रज्वल, लोकांना ती डबडी प्यायला नाही तर तू खेळतोय. हा वाह क्या सीन है. चला कडक उन्हाचा तडाका. जात आहे का? बरमुडा घाल. त्याला पण म्हणा उतर खाली. जावा जावा, लय वेळा झालंय सांगायचं, जावा. तुम्हाला काही खरं वाटत नाही का मी थांबणार आहे? हा निघाली होती आता कसं काय? आजी माझी म्हणली थांब म्हणून थांबते. जावा. टाकीला हा बघा खेळ आता ह्यांचा. प्रज्वल पप्पा पण हर्बलचे प्रोडक्ट घ्यायचे ना तर त्याचे डबे आहेत आणि इकडे खेळ चाललाय त्याचा. लगोर मांडली, बाजूला बाजूला पुढू द्या, लगोर बाजूला. भाई मजा आया. आहे ना सकाळपासून उलट्या होत होत्या तर आजीने चेक केलं, त्याची वाट सरकली होती, म्हणजे काय असेल तर तिच्या ह्याच्यात तिने मला पण दाखवलं. तर त्याची वाट तिने कशी जागेवरती आणली आणि त्याचं पोट दुखायचं पण थांबले आता, उलट्या पण नाही झाल्या तेव्हापासून. परी मॅडम नेल पेंट लावते, झोपून नेल पेंट लावायचं काम चालले, झोपून, हे का नाही. भाजी करायची पनीरची. हा पनीरची. हा तुझ्या काय नाही, तुळशीच्या कट्ट्याला टिकून बसलेले उष्णत आहे. आजी सुलती लसूण. भाषा बदलली ना आजी? नाही 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 बदलली भाषा, नाही तर आजीची भाषा बदलते सारखी आमच्या. म्हणजे आणि आजीचे केस बघा सगळे पांढरे झालेले आहेत, त्यामुळे तिने आहे ना लाल मेहंदी लावली. तिला दुसरी मेहंदी सूट होत नाही, सहन होत नाही, खाजी ती डोक्याला, त्याच्यामुळे तिने लाल मेहंदी लावली. आणि इकडं गेले पूर्णपणे ज्ञान गेले डोकं. जायचं का दवाखान्यात? चल ना, डोक्याला नको हात लावून बसू. चला हॉस्पिटलला, मग एक इंजेक्शन फ्री करून. असं करायचं, असं खूप साईज असं. खसखस इंजेक्शन. पहा गणपतीचं मंदिर आहे, वातावरण पहा. सुजी ती त्याला उलट्या झाल्या ना, दोन दिवस किंवा एक दिवस जरी उलटी झाली तरी त्याच्या अपेंडिक्सवरती सुजी येते. आणि आमच्या इथल्या दवाखान्यांमध्ये फरक पडत नाही, डायरेक्ट बारामतीला मोठं हॉस्पिटलला न्यावं लागतं. बारामती डेंजर कंडिशन असते. शाईन येते, शाईन. नेल पेंट लावली मस्त मस्त. हवा सुटल्यावर जरा बरं वाटते, वारं सुटले, झाड बघा मस्त पैकी. गोळा केला बाबाईने. काय बारक बाळ छोटासा पायरासा मुन्नासा. तर आज पूर्ण दिवस मम्मीची तर थांबलेली आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी चालली आहे. आजी आणि प्रिया स्वयंपाक करते आणि रिलॅक्स मला भाजी करायला लावली, तरीसुद्धा मला भाजी करायला लावली त्यांनी. चलात मग आता जेवण वगैरे करून नंतरनंच घरी जायचं. आणि मुलांची मस्ती चालली. तरी आज आरवी नाही, आरवी मम्मी आणि पप्पांबरोबर गावाकडे गेली, आज यात्रा आहे त्याच्यामुळे. आणि हे शिठी तर झोपले टी व्ही पाहत, हे का नाही. आणि यशचा एक मोठा निर्णय घेतला आहे आम्ही, म्हणजे यशचं ॲडमिशन चेंज करायचं चालले.
तर कुठं घेऊ काय घेऊ नक्की तुमच्यावर शेअर करेल. आणि हा निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे आत्ताच्या कंडिशनला ते पण नक्की तुम्ही कमेंट करून सांगसाल. तर चला मग सांगूनच टाकते मी, जाऊ द्या. यशचं आहे ना, यश आता 8वीला गेलेला आहे. आणि काय झालं, कोरोनाच्या पिरियड नंतरनं त्या शाळेची कंडिशन थोडीशी म्हणजे शिक्षणाची थोडीशी खालावलीच होती. तर त्याला आहे ना मी गुरुकुल माध्यमातून शिकवण्याचा म्हणजे गुरुकुल माध्यमातून शिकवणार आहोत तिथून पुढे 8वी 9वी 10वी. आणि कसं 10वी म्हणजे मुख्य पाया असतो आपला, तर तिथं त्याने मार्क खाल्ला नाही पाहिजे मार्कांच्या बद्दल. तर त्याच्यामुळे आहे ना आम्ही त्याचं ॲडमिशन तिथलं काढून इंग्लिश मिडियमचं काढून आम्ही त्याला आहे ना थोडक्यात सेमी पॅटर्नच्या पुढं असतं गुरुकुल माध्यम, तर त्याच्यामार्फत आम्ही त्याला शिकवणार आहोत तिथून पुढं 2-3 वर्ष. कारण 10वीचा रिझल्ट चांगला आला पाहिजे ना आपल्याला त्याच्यामुळे. आणि यांचं मराठी खूप मार खाते. आणि परीचं पण ॲडमिशन आहे ना 5वीच्या नंतर आम्ही चेंज करणार आहोत. परीला पण सेमीला ॲडमिशन घेणार आहोत 5वी नंतरनं. इंग्लिश मिडियमचं म्हणजे खूप आता ते वाव चाललं नुसतं इंग्लिश मिडियम पण काही नाही, नुसता पैसा भरायचं चालू आहे. आणि माझ्या व्हिडिओवरती कोणी अशा महिला असतील ना की त्यांच्या मुलांना ॲडमिशन घ्यायचं आहे तर प्लीज शक्यतो करून आहे ना इंग्लिश मिडियमकडं धाव घेऊ नका. एक तर सेमीला मुलं टाका, नाहीतर मराठी माध्यमातून मुलं शिकू द्या, काही हरकत नाही. आपल्या टायमिंगला काही इंग्लिश मिडियम वगैरे नव्हते, हे आत्ताचं फॅड आहे. आणि आपण नंतरनं स्पोकन इंग्लिशचे क्लास पण लावू शकतो आहे. आता काही काही स्कूल असे पण आहेत की त्यांची क्वालिटी खूप मोठी आहे आमच्या इथले पण मुलांना स्पोकन इंग्लिशचे क्लास लावावे लागतात. काय उपयोग आहे एवढे पैसे भरून, काहीच उपयोग नाही आहे. त्याच्यामुळे आता ह्यांचा दोघांचा पण इंग्लिशचा पाया पक्का झालेला आहे. तर म्हटलं कमीत कमी आपण इथून पुढचं शिक्षण त्यांचं या प्रकारे करावं. का तर कोरोनानंतरनं खूप त्यांची शाळेची इमेज खूप खालावली आहे, त्यामुळं ते आम्हाला पटतच नाही आहे. स्वयंपाक चालला आहे, स्वयंपाक मॅडमचा. हां जेवण करायला गरम गरम आहे का नाही ते. आजी लाटते चपात्या. कुकर किती मोठा शिजवलाय बघा, हाडूक हाडूक. आज नाही हाडूक केलं प्रियाने, शेवग्याची शेंगी. तर मम्मीचं घर माझ्या घरापासून नजदीकच आहे, जास्त लांब नाही. आणि काय झालं, सकाळी मुलांचा रिझल्ट घेण्यासाठी गेलतो आणि घरी येणार होतो, पण म्हटलं मम्मीकडे जाऊन यावं. आणि सकाळी गेलो त्यावेळेस मी भाजी पण केलेली होती आणि भाजी शिल्लक होती. तर सचिननं म्हटलं भाजी घेऊन या डब्यामध्ये घालून. तर सचिन म्हटले तू चल आपण दोघं जाऊन घेऊन येऊया. तर भाजी बनवलेली आहे, भोपळ्याची भाजी छान अशी बनवलेली होती. तर म्हटलं चला घेऊन येऊ. तर छान असा भोपळा मस्त बनवलाय भोपळा. तर आहे ना असं वाईला घालवायला नको वाटतं मला, कारण हे कमवायला आहे, पिकायला पण खूप टाइम लागत असतो. एवढ्या रात्री मच्छरांचा बंदोबस्त चाललाय बघा. इधर नागिन डांस चला है, नागिन डांस. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? नागिन डस गई मुझको. उद्बत्ती फायनली घरी आलेलो आहोत आणि मच्छरांनी जीवन रोजचं नको नकोसं केले. तर सचिन नाही क्रिंग आणली. आलं का वरती ते एक बेल्ट आणलाय, तो खिडकीत बसवायचा आहे. तर अशा प्रकारे आहे. आणि सचिन बसवत होते पण ते वरती चालले. आता याने नाही नेणार मच्छर, बऱ्यापैकी फरक पडतो, गॅप बंद होतोय ना. चला मग आता आम्ही आमच्या मच्छरांचा बंदोबस्त करतो, मच्छर मारतो रात्रभर. आय होप दादी कौन का हा दादा कोण. तर व्हिडिओ सेंड कर चल. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. दादा कोण के बाय.